चला तर मंडळी, ज्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते खूप दिवसापासून, तो दिवस आज आलेला होता. तो म्हणजे शिफ्टिंगचा. पण खूप वाईट वाटत होतं, कारण या घरामध्ये मी 3.5 वर्ष राहिले आणि या घराला आता मी बाय-बाय करणार होते आणि या घरामध्ये खूप साऱ्या माझ्या आठवणी होत्या. खरं तर उद्या शिफ्टिंग करायची हे माहिती झाल्यापासून मला खूप अनेक विचार येत होते आणि खूप काही सर्व काही डोळ्यासमोर दिसत होतं. आणि आनंद पण वेगळाच होता, जो की स्वतःचा आणि आपल्या हक्काचं आणि आपलं स्वप्नातलं घर आपल्याला भेटलेलं होतं. ते की प्रत्येक मुलीला आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. आता सर्व काही पॅकिंग झालेलीच होती. तसं तर मला काही मदत करायची गरज नव्हती, कारण पॅकर्सवाले लावलेले होते. पण थोडीफार त्यांनाही मदत केली आणि थोडा-थोडा व्हिडिओ पण शूट केला. खरं तर त्यांनी सगळी पॅकिंग केलेली होती. फक्त आम्हाला आमचा मोबाईल आणि आमचं जे मौल्यवान वस्तू आहेत तेच घ्यायच्या होत्या. बाकी सर्व त्यांनी खूप छान आणि व्यवस्थितरित्या पॅकिंग केलेली होती सामानाची. म्हणतात ना, माणूस सवयीचा गुलाम असतो, त्याप्रमाणे आपल्याला जिथली सवय लागली त्या आठवणी आपल्या खूप मनात बसतात आणि आपल्यासमोर ते दिसायला लागतं. तसंच माझं काही झालं होतं. मी जाणार होते म्हणून मला अनेक क्षण आठवत होते. तसं आमचं सामान खूप कमी होतं पॅकिंगसाठी, कारण आम्ही थोडं सामान तिकडे नेणार होतो. बाकी सर्व आम्ही इकडेच विकून टाकलं होतं. आपण तिकडं फर्निचर केलेलं असल्यामुळे इकडलं काहीच न्यायचं नव्हतं. फक्त मेन वस्तू होत्या आणि आता फायनली सगळं सामान पॅकिंग झालं आणि आता शेवटचा क्षण मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला आणि फायनली घराला अलविदा आणि बाय-बाय करणार होते आणि आता पार्किंगमध्ये सर्व सामान त्यांनी आणून ठेवलं होतं. तसं तर अर्धं सामान आम्ही सोसायटीतच विकलं होतं, तरी पण बघता-बघता खूप सारं सामान झालेलं होतं आणि एक टेम्पो फुल भरलेला होता. मॅडम तर असे आतुरतेने वाट बघत होत्या, केव्हा जाईल मी माझ्या घरात. खरं तर हे एवढं सोपं नाही. शिफ्टिंग म्हणजे खूप काही कष्ट आणि खूप काही मेहनत घ्यावी लागते. पण आज आनंद आणि अनुभव हा वेगळाच होता. आनंद म्हणजे आज मी स्वतःच्या हक्काच्या घरात जाणार होते आणि अनुभव म्हणजे एवढे दिवस मी इथे राहिले आणि ते क्षण माझ्या डोळ्यासमोर येत होते आणि ते खूप काही आठवण करून देत होते. आणि तुम्हालाही असंच होतं का? मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा.